हाय गाईज, मी निकिता. तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मला किती जास्त स्प्लिटनचा प्रॉब्लेम आहे. जर तुम्हालाही असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला युजफुल असणारच. हे आहे कंडिशनर आणि हेअर मास्क. त्यामध्ये मी यूज करणार आहे कोकोनट ऑइल, रोज वॉटर आणि ग्लिसरीन, जे तुमच्या केसाला हायड्रेट करेल आणि स्प्लिटनपासून छुटकारा देईल. हे पोरगी नुसती हात होते बापा टाकायचं. याच्यामध्ये आपण आपली दोन केस टाकायचे. मी साईडशी दोन केस नव्हे साईड आहे कसं होऊन जाते या वयामानानुसार. काय करून टाकते ना. आता आपण काम करून पन्नी बघूया. पन्नी ह्या पन्नीमध्ये आपण आपल्याला हे केस आहे मी एवढे असे आपण बस खोटा का बरोबर आपण लाटत घ्यायचा कंडिशनर सगळ्यात पहिले. कंडिशनरचा काही मोठा प्रॉब्लेम नाही, त्यात काही मिळत नाही. तर मग कंडिशनर काही मिळत नाही म्हणून मी त्याच्यात टाकतो. कंडिशनर टाकतो एक मिनिट. नवीन नवीन इन्फ्लुएन्सर पण तिची येत नाही बरोबर. त्याच्यानंतर रोज वॉटर ठीक आहे. हे आपल्या मनाप्रमाणे त्याच्यानंतर वॉटर येस नाही वाटत वॉश करायचे छान आपल्या शाम्पूसोबत शाम्पू तुम्ही ह्या कंपनी वापरतो मला पर्सनली आवडला म्हणून मी घेतला आणि छान आहे केस सिल्की आणि फुल होतात. ठीक आहे बाय. हे झाल्यानंतर केसांचा काय हाल होतं तर तोपर्यंत स्टे ट्यून. तर हेअर वॉश केल्यानंतर हे बघा माझ्या केसांमधला डिफरन्स. आधी कसे होते आणि आता कसे आहे. तर मी केलं त्यानंतर हेअरवर सिरम अप्लाय तुम्ही करू शकता आणि असं काही पद्धतीने मी सिरम अप्लाय करते. आणि सिरम अप्लाय केल्यानंतर अजूनही काही वेगळाच जो डिफरन्स आहे तो आला होता आणि माझे स्प्लिटन मोस्ट ऑफ द चालले गेले होते. आणि रात्रीला छान तेल लावून घ्या एंडमध्ये आणि वेणी घाला. तोपर्यंत बाय. तुमच्या केसांची काळजी घ्या.